त्यावेळेस मम्माजी बोलतायत, महाराज मला तुम्ही आडवं बोलताय की काय? मला माहिती आहे मी माझी चूक मान्य करतो महाराज, मी माझी चूक मान्य करतो, मी तुमची माफी मागतो, पण मला असं आडवं काही त्या ठिकाणी बोलू नका. त्यावेळेस तुकोबाराय बोलतायत की नाही मम्माजी बुवा, मी तुम्हाला आडवं बोलत नाहीये. म्हणे महाराज मी तुम्हाला एवढं मारलं तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी माझे पाय दाबवण्याचा विचार करताय, तुम्ही माझे हात दाबवण्याचा विचार करताय. महाराज मी तुमच्यावरती अपकार नाही तर काय केलंय? त्यावेळेस तुकोबाराय बोलतायत, नाही मम्माजी बुवा, तुम्ही माझ्यावरती कसे उपकार केले सांगू तुम्हाला. ऐका मम्माजी बुवा, ज्या वेळेला मी भंडाऱ्यावरती त्या ठिकाणी भजन करत होतो आणि भजन करत असताना माझं भजन भंग करण्यासाठी काही लोकांनी त्या ठिकाणी एका स्त्रीला पाठवलं आणि त्या स्त्रीला पाठवल्याच्या नंतर सहजच माझ्या तोंडातून शब्द निघून गेला की जाई होतो माझा तुकोबाराय म्हणतायत, मम्माजी बुवा, ज्या वेळेला एका स्त्रीला पाठवलं तेव्हा माझ्या तोंडातून एक शब्द निघून गेला की जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशिनो हे. त्या वेळेला त्या ठिकाणी माझा मोह, त्या ठिकाणी माझी वासना संपावा असं मला त्या ठिकाणी वाटत होतं. आणि ज्या वेळेला माझ्या तोंडातून हा शब्द निघून गेला त्या वेळेला कळालं की माझी वासना त्या ठिकाणी संपली आहे, मला वासना संपली याचा आनंद त्या ठिकाणी मला प्राप्त झालाय. मम्माजी बुवा, मला असं वाटत होतं की त्या ठिकाणी माझा मोह निघून जावा. ज्या वेळेला माझी एक स्त्री अन्न करता मेली, माझा मुलगा त्या ठिकाणी संतू नावाचा दूध नव्हतं म्हणून त्या ठिकाणी मरून गेला, त्या वेळेला मला कळालं की माझा मोह, माझी माया ही त्या ठिकाणी मला संपली आहे. मला त्या ठिकाणी त्याचा सुद्धा त्या ठिकाणी आनंद मिळाला. मम्माजी बुवा, मला असं वाटत होतं की माझा क्रोध निघून जावा, माझा क्रोध संपावा, पण मला त्या ठिकाणी कोणी परीक्षा घेणारं भेटत नव्हतं आणि कोणी परीक्षा घेणारं त्या ठिकाणी भेटत नव्हतं. परीक्षा देणारा सुद्धा त्या क्वालिटीचा जर असेल ना दादा, परीक्षा देणारा जर त्या क्वालिटीचा असेल तर परीक्षा घेणारा सुद्धा तसाच असला पाहिजे. मम्माजी बुवा, मला क्रोध संपावा अशी माझी इच्छा होती. ज्या वेळेला तुम्ही मला त्या ठिकाणी काठीना मारलं आणि आता मी तुमच्या समोर त्या ठिकाणी आलोय, आता मला त्या ठिकाणी क्रोध माझा निघून गेलाय आणि क्रोध माझा निघून गेलाय याचा आनंद मला त्या ठिकाणी आता मिळतोय. मम्माजी बुवा, उठा आणि माझ्या कीर्तनाला त्या ठिकाणी माझ्या सोबत चला. हे संत महात्म्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी का घडतं की त्यांच्या अंतकरणामध्ये दुसरं तिसरं काही नाहीये, त्यांच्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याशिवाय त्यांच्या अंतकरणामध्ये बाकी संसार नाही, हा समाज नाही, मोह माया त्या ठिकाणी काहीच नाहीये. नित्य तो भगवान परमात्मा त्यांच्या अंतकरणामध्ये आहे आणि त्या भगवान परमात्म्याशिवाय ते आपल्या जीवनामध्ये दुसरं कशालाही महत्व देत नाही. अभंगाचं दुसरं चरण.